तर आपण क्लॅडोग्राम पाहतो. तर क्लॅडोग्राम म्हणजे जी ब्रँचिंग पॅटर्न आपण याच्यामध्ये वापरला डोमेन्स ऑफ लाईफमध्ये, त्यालाच काय म्हटलं जातं, क्लॅडोग्राम. मग कोणता ब्रँचिंग पॅटर्न वापरला, तर बॅक्टेरिया, आर्किया आणि युकॅरियोट हे जे तीन आहेत यांचं कॉमन अँसेस्टर म्हणजे यांचे सामान्य पूर्वज हे एकच होते. त्यांच्यापासून हे तीनही काय झालेत, ब्रांचेस तयार झाल्यात. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, हा जो क्लॅडोग्राम आहे हा कसा असतो, इट रिप्रेझेंट हायपोथेटिकल रिलेशनशिप. हायपोथेटिकल म्हणजे ऑकर्स इन वन माइंड बट ॲक्च्युली इन रिॲलिटी, म्हणजे आपण काय करतो आहे, आपल्या माइंडमध्ये अशी काल्पनिक अशी आहे त्याची एखादी इमेज आपण पाहतो, परंतु ती जर आत्ता पाहिली आधुनिक काळात तर ती कशी असते, वेगळी असते. म्हणजे त्याला म्हटलं जातं हायपोथेटिकल रिलेशनशिप. इट रिप्रेझेंट हायपोथेटिकल रिलेशनशिप डिनोटिंग कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे त्याच्यामध्ये हायपोथेटिकल रिलेशनशिप पाहून काय केलं जातं, त्या ऑर्गॅनिझमचं कंपॅरिझन केलं जातं. म्हणजे एक्झॅक्ट दोन ॲनिमल्स घेतले किंवा दोन प्लांट घेतल्या तर ते दोन्हींमधलं वर्गीकरण, ही प्लांट उंच आहे तर ही कशी आहे, एकदम ठेंगणी आहे. म्हणजे उंच आणि म्हणजे थोडक्यात यांच्यामधले जे ते दोन कंपॅरिझन आपण केले त्यांच्या उंचीवरून, त्याला काय म्हणतो आपण, कंपॅरिझन. म्हणजे एक्झॅक्ट दोघांमध्ये वेगवेगळेपणा जो दिसतो ते आपण इथं पाहिलेलं आहे. अँड देअर कॉमन ॲन्सेस्टर म्हणजेच त्यांचा सामान्य पूर्वज, त्यांच्यापासून ते काय झालेत, तयार झालेत. म्हणजेच क्लॅडोग्राममध्ये आपण एवढंच सांगू शकतो, याला क्लॅडोग्राम कशाला म्हटलं जातं, 3 डोमेन्समध्ये जे आपण 3 डायग्रॅम पाहिली, ती आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया हे जे ऑर्गॅनिझम पाहिले तेच कशामध्ये येतात, तरी ह्या क्लॅडोग्राममध्ये येतात. आणि हे काय दाखवतात, इट डिनोटिंग अ कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम. आणि कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम कोणाशी दाखवतात, देअर कॉमन ॲन्सेस्टर, त्यांच्या सामान्य पूर्वजापासून ते तयार झालेले आहेत. त्यांचा सगळ्यात आधीचा एकच होता जो कॉमन ॲन्सेस्टर होता, त्याच्यापासून हे तिघंजण तयार झाले. त्यांच्या तिघांमध्ये आणि त्या कॉमन ॲन्सेस्टरमध्ये ते काय दाखवतात, कंपॅरिझन दाखवतात. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला 2.7 हा जो पॉईंट आहे तो आहे फायलोजेनी. हा फायलोजेनी हा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. तर फायलोजेनीमध्ये फर्स्ट आपण पाहणार आहे फायलोजेनी कशाला म्हणायचं, तर पहा, इट इज इव्होल्युशनरी रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम. आता इथंसुद्धा काय केलं जातं, फायलोजेनी म्हणजे काय, इव्होल्युशनरी रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे इथंसुद्धा काय केलं आहे, त्या ऑर्गॅनिझमची इव्होल्युशननुसार काय केली, त्यांची रिलेशनशिप इथं पाहिली जाते. म्हणजे जशी जशी उत्क्रांती होत घेतली त्यांचे कॉमन ॲन्सेस्टर, त्याच्यानंतर नेक्स्ट असे जसे आपल्या पण वंशावळ असतात तसेच त्या इव्होल्युशनरी रिलेशनशिपवरून ही फायलोजेनी ही प्रोसेस काय केली जाते, क्लासिफाय केली जाते. तर पहा, इट इज ॲन इम्पॉर्टंट टूल्स इन क्लासिफिकेशन. हा एक महत्त्वाचा असं काय टूल्स आहे, म्हणजे ह्या एक महत्त्वाचा पार्ट आहे, काय करतो आहे, हा क्लासिफिकेशन करतो आहे. त्याच्यानंतर इट टेक्स इन टू मॉर्फॉलॉजिकल स्टेटस बट द रिलेशनशिप ऑफ वन ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ अनदर ग्रुप ऑफ लाईफ. म्हणजेच हे काय दाखवतात, मॉर्फॉलॉजिकल स्टेटस घेतात. इट टेक्स इन टू मॉर्फॉलॉजिकल स्टेटस कोणाचं घेतात, एखादा ऑर्गॅनिझम आपण घेतला आहे, ऑर्गॅनिझमचा ग्रुप म्हणजेच, बट ऑल्सो दी रिलेशनशिप ऑफ वन ग्रुप. आपण एक ग्रुप तयार केला आहे एका ऑर्गॅनिझमचा आणि त्या ऑर्गॅनिझमचा एक ग्रुप आपण तयार केला आहे आणि त्याचं दुसऱ्या ऑर्गॅनिझमचे आपल्याला काय करायचं, कंपॅरिझन करायचं डायरेक्ट त्याच्या लाईफशी ऑफ ऑर्गॅनिझम विथ अदर ग्रुप ऑफ लाईफ. म्हणजे एक ग्रुप घेतला आपण, एका सपोज आपण जर प्लांटचा ग्रुप घेतला, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या ग्रुपशी काय करायचे, कंपॅरिझन करायचे. मग एक आपण जर मँगोची प्लांटचा ग्रुप घेतला तर दुसऱ्या प्लांट आपल्याला वेगळ्या घ्याव्या लागतील. मग मँगोच नाही घेणार. चिंचेचं जर घेतलं तर पूर्णपणे त्याची चिंचेची जी झाड आहे त्याची पूर्ण एकदम लाईफ सायकल कशी आहे, ती लाईफ सायकल आपण पाहू शकतो आणि त्याच्याशी काय करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो. ते कसं आहे, मॉर्फॉलॉजिकल स्टॅटिक. मॉर्फो मीन्स एक्सटर्नल, सगळे एक्सटर्नल कॅरेक्टर्स आपण त्याचे अभ्यासणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले, दी सिस्टीम, ही जी फायलोजेनी ही सिस्टीम, इट हेल्प्स टू अंडरस्टँड दी इव्होल्युशन अँड ऑल्सो फोकस दी सिमिलॅरिटीज ऑन देअर मेटाबॉलिक फंक्शन. म्हणजे ही जी फायलोजेनी ही प्रोसेस आहे कशासाठी हेल्पफुल आहे, अंडरस्टँड दी इव्होल्युशन. आपल्याला याच्यापासून उत्क्रांती समजते, म्हणजे यांच्या आधीचे वंश कोण होता, त्याच्या आधीचा वंश कोण होता, ते आपल्याला ह्या फायलोजेनी या सिस्टीमवरून समजतं. आणि सिमिलॅरिटीज ऑन देअर मेटाबॉलिक फंक्शन, म्हणजे त्यांचे जे कॉमन ॲन्सेस्टर आहे आणि परत त्यांच्यापासून जे तयार झालेले त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज मेटाबॉलिक फंक्शनिंगमध्ये काय आहेत, मेटाबॉलिक फंक्शनिंगमध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये जी चयापचय क्रिया होते यांच्यामध्ये त्यांचे सिमिलॅरिटीज काय आहे, सारखेपणा. म्हणजे कॅटाबॉलिझम असेल, ॲनाबॉलिझम असेल, जे कॉमन ॲन्सेस्टरमध्ये त्यांच्यानंतर जे पुन्हा पिढी तयार झाली त्यांच्यामध्ये कसं हे आपल्याला या
फायलोजेनी या प्रोसेसमधून समजतं. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगितलं विटाकर 5 किंगडम सिस्टीम अँड वुसेस 3 डोमेन कन्सेप्ट. याच्यानुसार हे फायलोजेनी या 2 सायंटिस्टने काय केलेली यूज केली. मग वुसेस 3 डोमेन कन्सेप्ट आपण पाहिली. त्याच्यामध्ये या सायंटिस्टने त्याचा 1963 डेव्हलप केली. ती त्याच्यामध्ये 3 काय वापरले, आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया. ह्या 3 जे क्लॅडोग्राममध्ये आपण पाहिले तेच 3 डोमेन्स ऑफ लाईफचे काय आहेत, ब्रांचेस आहेत. आणि यांनी सुद्धा या वुसेसने सुद्धा फायलोजेनी प्रोसेसनुसार काय केलं, ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. आणि विटाकर 5 किंगडम सिस्टीम, जी 5 किंगडम सिस्टीम आपल्याला सुरुवातीला क्वेश्चन विचारला होता, व्हॉट इज मीन बाय 5 किंगडम सिस्टीम. तर आपण काय सांगितलं, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट यांच्यानुसार ते क्लासिफिकेशन केलं जातं. हे सुद्धा फायलोजेनीनुसार काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं. म्हणजेच आपण काय पाहतो, फायलोजेनी म्हणजे काय, हे एक इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे ऑर्गॅनिझमची. इव्होल्युशनरी म्हणजे उत्क्रांतीचा इथं विचार केलेला आहे, वंशावळसारखा. इट इज अन इम्पॉर्टंट टूल इन क्लासिफिकेशन. हा क्लासिफिकेशनमध्ये सुद्धा काय एक इम्पॉर्टंट टूल आहे. त्याच्यानंतर इट टेक्स इन टू मॉर्फॉलॉजिकल स्टेटस. हा काय करतोय, मॉर्फॉलॉजिकल एक्सटर्नल कॅरेक्टर्स पाहतो बाहेरच्या साईडचे, बट ऑल्सो त्याच्याचबरोबर रिलेशनशिप ऑफ वन ऑर्गॅनिझम विथ अदर ग्रुप ऑफ लाईफ. म्हणजे एका ऑर्गॅनिझमच्या ग्रुपची दुसऱ्या ग्रुपच्या लाईफशी काय केलं, कंपॅरिझन केलं. त्याच्यापासून ते जे आहे क्लासिफिकेशन ते केलं जातं. त्याच्यानंतर ही सिस्टीम हेल्प्स टू अंडरस्टँड दी इव्होल्युशन. ही काय करते, ही सिस्टीम कशासाठी हेल्पफुल असते, तर ही इव्होल्युशन पण पाहण्यासाठी आपल्याला हेल्पफुल असते. अँड ऑल्सो फोकस ऑन दी सिमिलरिटीज ऑन देअर मेटाबॉलिक फंक्शनिंग. म्हणजे त्यांचे कॉमन ॲन्सेस्टर त्यांच्यापासून जे तयार झालेले यांच्यामध्ये कशाच्या सिमिलरिटी पाहिल्या जातात, मेटाबॉलिक फंक्शनिंग. म्हणजे त्यांच्यामध्ये जे कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम ही प्रोसेस कशी चालते हे पाहिलं जातं. मग ही कोणी पाहिली ही सिस्टीम, फायलोजेनी ही कुणी एक्सप्लेन केली सिस्टीम, म्हणजेच कुणी ही अंमलात आणली. या सायंटिस्टचे नाव आहेत तर विटाकर आणि वुसेस. विटाकरने 5 किंगडम सिस्टीममध्ये फायलोजेनीचा उपयोग केलेला आहे. तर वुसेस 3 डोमेनची कन्सेप्ट आहे. वुसेसने सुद्धा कशामध्ये त्यांच्या 3 डोमेन ऑफ लाईफ या कन्सेप्टमध्ये फायलोजेनीचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय DNA बारकोडिंग. हा नेक्स्ट पॉईंट आहे 2.8. आता DNA बारकोडिंग म्हणजे नेमकं काय, तर DNA बारकोडिंग इज अ न्यू मेथड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पेसिस बेस्ड ऑन इज DNA सिक्वेन्स फ्रॉम टायनी टिश्यू. आता ही सुद्धा आयडेंटिफिकेशनसाठी ही प्रोसेस वापरली जाते. म्हणजे आपण पाहतो एखादी व्यक्ती जर एक्सपायर झाली, त्या व्यक्तीची जर ओळख पटलेत नसेल तर आपण काय करतो, त्याचा DNA घेतो, त्या DNAच्या टिश्यूची टेस्ट करतो आणि त्याच्यानुसार आपण काय करतो, त्याची रिलेटिव्ह शोधायला सुरुवात करतो. तशीच ही एक प्रोसेस आहे. DNA बारकोडिंग ही एक न्यू मेथड आहे फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पेसिस बेस्ड ऑन इट्स DNA सिक्वेन्स. कशाच्या DNA सिक्वेन्स, त्यांच्या बॉडीमधून DNA डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड हा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याचा सिक्वेन्स घेतला जातो, एक स्मॉल टिश्यू असतो तो. आणि पहा, हा जो सॅम्पल आपण घेतला आहे एखाद्या स्पेसिसचे, आपल्याला काय करायचं, त्याचं आयडेंटिफिकेशन करायचं. मग आपण काय करणार, एनी स्पेसिस बेस्ड ऑन इन DNA सिक्वेन्स फ्रॉम टायनी टिश्यू. आपण त्याचा एक DNA टिश्यू घेणार, एक सॅम्पल घेणार, सॅम्पल ऑफ दिस ऑर्गॅनिझम. इट हेल्प्स टू स्टडी न्यूली आयडेंटिफाईड स्पेसिस ॲज वेल ॲज अंडरस्टँडिंग इकॉलॉजिकल अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जेव्हा आपण एखाद्या स्पेसिसमधला DNA सिक्वेन्स घेतो, काय घेतो, DNA सिक्वेन्स घेतो, तर हा DNA सिक्वेन्स आपल्याला कशासाठी हेल्पफुल असतो, फ्रॉम एनी टायनी टिश्यूचं आपण काय घेतलं, एक सॅम्पल घेतलं, कोणत्याही ऑर्गॅनिझममधून एक सेल घेतली, ती DNAची डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिडची जी टेस्ट घेतो आपण सेम तशी. मग ही घेतली आपण, मग काय करणार, त्याच्यानंतर आपल्याला त्याचा उपयोग काय होतो आहे तर पहा, आयडेंटिफाय करण्यासाठी होतो. टू हेल्प टू स्टडी दी आयडेंटिफाय स्पेसिस. एखाद्या स्पेसिसची आपल्याला ओळख पटवून घेण्यासाठी या DNA सॅम्पलचा आपल्याला उपयोग होतो. त्याच्याचबरोबर अंडरस्टँडिंग इकॉलॉजिकल अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्याचबरोबर आपण आयडेंटिफिकेशन करता त्यांच्यामधलं इकॉलॉजिकल आणि इव्होल्युशनरी. इकॉलॉजिकल म्हणजे इन्व्हायरमेंटशी रिलेटेड, पर्यावरणाच्या बाबतीत त्यांचं रिलेशन काय आहे, इव्होल्युशनरी रिलेशनशिप काय, त्यांची उत्क्रांती कशी झाली, हे आपण काय करू शकतो, याच्यातून अभ्यासू शकतो. म्हणजेच ही जी बारकोडिंगची प्रोसेस आहे DNA बारकोडिंग, इट इन्क्लूड 2 स्टेप्स. याच्यामध्ये 2 स्टेप्स असतात. पहा, फर्स्ट स्टेप आहे कलेक्ट DNA बारकोड डाटा ऑफ नोन स्पेसिस. म्हणजे आपल्याला जी स्पेसिस माहिती आहे, समजा आपल्याकडं माहिती स्पेसिस कोणती आहे, फॉर एक्झाम्पल एक्सपायर झालेली जर व्यक्ती आपल्याकडं आहे, ही झाली नोन स्पेसिस. नोन म्हणजे माहिती आहे आपल्याला. कलेक्टिंग DNA बारकोड डाटा ऑफ नोन स्पेसिस. अँड सेकंड स्टेप सांगितली मॅचिंग दी बारकोड सिक्वेन्स ऑफ द अननोन सॅम्पल अगेन दी बारकोड लॅबोरेटरी फॉर आयडेंटिफिकेशन. म्हणजे आपण काय करणार,
जो एक्सपायर झाला आहे त्याचं काय करणार आपण, त्याचं आपल्याला माहिती नाही एक्झॅक्ट ही व्यक्ती कोणाची, मग त्याचा आपण काय घेणार, जो DNA सिक्वेन्स घेतली तो अननोन झाला आणि आपल्याला मॅच करायचा आहे, म्हणजे आपल्याला संशय आहे की बाबा ही व्यक्ती यांच्याकडची, म्हणून आपण काय करू शकतो, जे व्यक्ती आपल्याला संशयित वाटते त्याचं काय करू शकतो आपण, DNA सिक्वेन्स घेऊ शकतो, DNA टिश्यू घेऊ शकतो आणि त्याच्याशी अननोन म्हणजे एक्सपायर झालेल्या व्यक्तीचं काय करू शकतो, मॅचिंग करू शकतो. मग त्याच्यानुसार आपण त्याची ओळख पटवू शकतो. म्हणजे DNA बारकोडिंगमध्ये 2 स्टेप्स असतात ना. फर्स्ट आहे कलेक्टिंग DNA बारकोड डाटा ऑफ नोन स्पेसिस. आपल्याला जो संशय आहे त्या व्यक्तीचा आपण काय घेणार, त्या व्यक्तीचा DNA सिक्वेन्स घेणार, तो कलेक्ट करणार आणि तो मॅच कोणाशी करणार, जो एक्सपायर झालेला व्यक्ती तो आपल्याला माहीत नाही तो कोणाचा आहे, मग त्याच्याशी तो मॅच करायचा. मग त्याच्यानंतर आपण ही प्रोसेस कुठं करू शकतो, इन लॅबोरेटरी फॉर आयडेंटिफिकेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले पहा, याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते ॲप्लिकेशन आपल्याला पाहिजेत. एकदा DNA बारकोडिंगचा उपयोग कशासाठी केला जातो, तर फर्स्ट ॲप्लिकेशन आहे प्रोटेक्शन ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज. म्हणजे एंडेंजर्ड स्पेसीजचं प्रोटेक्शन करण्यासाठी, म्हणजे आपल्या सभोवताली एंडेंजर्ड म्हणजे एकदम धोकादायक अशा स्पेसीज असतात. धोकादायक म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला ज्या गोष्टींपासून, ज्या ऑर्गॅनिझमपासून काय असते हानी पोहोचू शकते, अशा धोकादायक स्पेसीज असतात. त्यांना प्रोटेक्शन, त्यांच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल जर ॲग्रिकल्चर घेतलं, क्रॉप घेतला आपण, क्रॉपमध्ये काय असतात, आपल्या पिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अळींचे, किड्यांचे प्रादुर्भाव होतात, त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी सुद्धा आपण या DNA बारकोडिंग प्रोसेसचा उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, जर नैसर्गिक स्रोत आहेत ते साठवून ठेवायचे असतील तर सुद्धा आपण DNA बारकोडिंगचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर थर्ड आहे पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर. म्हणजे इथं हे सांगितलं आहे, जे आपल्या शेतीमध्ये काय असतात, कीटकनाशके असतात, त्यांना कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण DNA बारकोडिंगचा यूज करू शकतो. पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पल आहे आयडेंटिफाईंग डिसीजेस व्हेक्टर्स. आयडेंटिफाईंग डिसीजेस व्हेक्टर्स म्हणजे असे काही व्हेक्टर्स असतात पहा, ते व्हेक्टर्स काय करतात, ऑर्गॅनिझमला बाईट करतात. व्हेक्टर्स म्हणजे आपल्या बॉडीवरती समजा जो फॉर एक्झाम्पल मॉस्किटो आपल्याला चावतो, म्हणजे हा झाला व्हेक्टर. काय झाला, व्हेक्टर. मग हा व्हेक्टर काय करतो आहे, म्हणजेच आयडेंटिफाईंग डिसीजेस व्हेक्टर. म्हणजे समजा आपल्याला एखादा डिसीज झाला आहे, समजा ताप आला, मग तो ताप कशामुळे आला, तर आपल्याला काय झालं, मच्छर चावले होते. मग आपल्याला ते ओळखायचे आयडेंटिफाईंग डिसीजेस व्हेक्टर्स. नेमका व्हेक्टर कोणता होता, व्हेक्टर म्हणजे दोज ऑर्गॅनिझम बाईट दीज ट्रान्समिट डिसीजेस. आपल्याला तो चावतोय आणि त्याच्यापासून काय करतोय, त्यांचा रोगांचा प्रसार करतोय, त्याला म्हटलं जातं व्हेक्टर. म्हणजेच आयडेंटिफाईंग डिसीजेस व्हेक्टर त्याला म्हटलं जातं. ते सुद्धा म्हणजे व्हेक्टर्स आपल्याला आयडेंटिफाय ओळखण्यासाठी सुद्धा ॲप्लिकेशन हे DNA बारकोडिंगचं आपल्याला माहिती आहे. आणि सगळ्यात लास्ट ॲप्लिकेशन आहे DNA बारकोडिंगचं नॅचरल हेल्थ प्रोडक्ट अँड आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट. म्हणजे नॅचरल हेल्थ प्रोडक्ट म्हणजे आपल्या आरोग्यासाठी असे नैसर्गिक असे प्रोडक्ट्स आपण वापरतो, ते प्रोडक्ट्स आणि काही मेडिसिनल प्लांट असतात त्यांच्या ओळखण्यासाठी सुद्धा हे DNA बारकोडिंग ही प्रोसेस काय असते, महत्त्वाची असते. हे एकदम इम्पॉर्टंट असा पॉईंट आपण लास्ट पाहतो, DNA बारकोडिंग. DNA बारकोडिंग म्हणजे नेमकं काय, ही न्यू मेथड कशासाठी यूज केली जाते, आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पेसीज. कोणत्याही स्पेसीजचं आयडेंटिफिकेशन करायचं असेल, ओळख करायची असेल तर आपण काय करू शकतो, ही मेथड यूज करू शकतो. तर कशा प्रकारे ही मेथड यूज करतो, ही स्पेसीज बेस्ड ऑन इट्स DNA सिक्वेन्स फ्रॉम टाईम टिश्यू. त्या स्पेसीजमधला आपण DNA सिक्वेन्स घेऊन काय करू शकतो, त्याच्यानुसार आपण ती व्यक्तीची ओळख पटवू शकतो. म्हणजेच नेमकं काय करायचं पहा, सॅम्पल ऑफ दी ऑर्गॅनिझम आपण काय करणार आहे, त्या ऑर्गॅनिझममधलं एक सॅम्पल घेणार, ते DNAचं. इट हेल्प्स टू स्टडी न्यूली आयडेंटिफाईड स्पेसीज. आपल्याला न्यू आयडेंटिफाय स्पेसीज करायची, जी अननोन आहे तिला आयडेंटिफाय करण्यासाठी हा सॅम्पल उपयोगीत आणू शकतो. त्याच्यानंतर ॲज वेल ॲज अंडरस्टँडिंग इकॉलॉजिकल अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एखादी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण घेतले, त्यांच्या दोघांमधलं इकॉलॉजिकली म्हणजे पर्यावरणाची, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, सजीवांचं काय नातं आहे ते आपल्याला अभ्यासण्यासाठी सुद्धा DNA बारकोडिंग ही प्रोसेस महत्त्वाची आहे. आणि त्याच्याचबरोबर आपण त्यांची इव्होल्युशनरी रिलेशनशिपसुद्धा याच्यानुसार पाहू शकतो. तर ही जी प्रोसेस आहे DNA बारकोडिंगची, याच्यामध्ये 2 स्टेप्स असतात. काय करू शकतो आपण DNA बारकोडिंगमध्ये, तर पहा कलेक्टिंग
DNA बारकोड डाटा, म्हणजे तो DNA चा डाटा आपण काय करायचा आहे, नॉन स्पेसिसकडून कलेक्ट करायचा. आपल्याला जी माहिती ती, म्हणजे जे व्यक्ती ॲक्सिडेंट होऊन एक्सपायर झाली तिचा नाही, जे आपण जिच्यावर संशय घेतो याच्यामुळं काय हे यांचे रिलेटिव्ह असू शकतात, परंतु हे सांगत नाहीत की हा आमचाच व्यक्ती, हा एक्सपायर झालेला. मग त्या संशयित व्यक्तीचा आपण काय करायचा, DNA सिक्वेन्स घ्यायचा. ही झाली नॉन स्पेसिस. अननोन म्हणजे ॲक्सिडेंट होऊन एक्सपायर झाली परंतु तिची ओळख पटत नाही, ही झाली अननोन. मग नॉन स्पेसिसचा आपण DNA डाटा घेतला आहे, हा कोणाशी मॅच करायचा, तर इट मॅच द बारकोड सिक्वेन्स ऑफ द अननोन सॅम्पल अगेन्स्ट द बारकोड लॅबोरेटरी आयडेंटिफिकेशन. परंतु हे सगळी प्रोसेस आपल्याला सायंटिफिक लॅबोरेटरीमध्ये करायची, घरी करायची नाही आहे. मग या DNA बारकोडिंगचे वेगवेगळे आपल्याला ॲप्लिकेशन पाहायला भेटतात. पहा, फर्स्ट ॲप्लिकेशन सांगितलं प्रोटेक्शन ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज, सेकंड सांगतोय प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, थर्ड सांगतोय पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर अँड आयडेंटिफाईंग डिसीजेस व्हेक्टर्स. व्हेक्टर्सचं मिनिंग मी खाली दिलेलं आहे. वेन ऑर्गॅनिझम बाईट इन्सेक्ट अँड ट्रान्समिट डिसीजेस इज कॉल्ड ॲज व्हेक्टर. त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा आपण या प्रोसेसचा उपयोग करू शकतो. आणि लास्ट याचा उपयोग कशासाठी होतो, नॅचरल हेल्थ प्रोडक्ट हे पाहण्यासाठी, हे ओळखण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. आणि नेक्स्ट पाहतोय आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट. मेडिसिनल प्लांट ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला या DNA बारकोडिंग या मेथडचा यूज होऊ शकतो. म्हणजे आपण आजच्या लेक्चरला कोणते कोणते पॉईंट पाहिले, फर्स्ट पाहिला केमोटॅक्झॉनॉमी, त्याच्यानंतर सेकंड पाहिला न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी, आणि थर्ड पाहिला तो क्लॅडोग्राम, त्याच्यानंतर फायलोजेनी, अँड लास्ट वन इज द DNA बारकोडिंग. all these clear notes write in your notebook. Then today we stop here, remaining part we see tomorrow.